मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांची लष्करी छावणी उंची सामान सुमान, स्त्रिया व इतर डामडोल विरहित होती. तेथे फक्त 2 तंबू होते, तेही साध्या कापडाचे तटपुंजे. एक त्यांच्यासाठी आणि दुसरा महामंत्र्यांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटकाच्या स्वारीवरती असताना कॅप्टन मार्टिन यांनी त्याच्या लष्करी छावणीचे वर्णन केले. त्यांच्या फौजेतील साधेपणा त्यावेळी दिसून येतो. सुरतेच्या लुटीच्या वेळी तर महाराजांसाठी बाहेर झाडाला बांधलेल्या बिनकनातीचे एक पाल होते. डॉक्टर फायर लिहितो की शिवरायांच्या सैनिकांना हालअपेष्टांची सवय होती. प्रवासात होणाऱ्या उपासमारीला ते सरावलेले होते. ते सुखासीन बनलेले नव्हते. त्यामुळे कोणत्याही साहसी आक्रमणाला ते अधिक लायक असत. याउलट यावनी सैनिक एक वेळ लूट नको म्हणतील, पण जेवण मिळाल्याशिवाय त्यांचे चालणार नाही. स्वार होताना ते थाटात स्वार होईल. त्यांची हत्यारे हाताखालच्या लोकांनी त्यांना आणून द्यावी लागत असत आणि त्यांच्या जनानखानाही त्यांना त्यांच्यापासून दूर ठेवलेला भागत नसे. मोंगली लष्करात डामडौल फार असे. तंबू, सामानसुमान, ते वाहून नेणारी जनावरे, मनोरंजन करणाऱ्या कलावंतीण, गायिका, व्यापारी, वंजारी, पेंढारी लोक, बाजारभुणगे अधिक होते. त्यामुळे त्यांचे लष्कर म्हणजे एक नगरच बनत असे. त्यामुळे त्यांच्या हालचाली धीमेपणाने होत असत. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.